मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा हा कोसळताना स्थानिक मच्छीमारांनी पाहिला होता। ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला वाऱ्याचा वेग मोठा नसल्याचं या मच्छीमारांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलंय। दरम्यान रोज डोळ्यांदेखत दिसणारं महाराजांचं स्मारक आता बघता येणार नाही असं दुःख सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत ते मच्छीमार आहेत। तुमचं नाव काय आणि ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी किती वाजताची घटना होती? 1:18 बरोबर वारा आणि पाऊस आला, त्याच्यात पुतळा कोसळला। आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं। मी बाजारातून येत होतो, माझ्या पुढे आमचीच गाडी होती, त्याने सुद्धा बघितला तो। आणि घरी गेलो आणि मी ताबडतोब पोलीस साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की असं पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा खाली जमिनीवर पडला म्हणून। ताबडतोब पोलीस साहेब वगैरे गाडी घेऊन आले आणि जाऊन बघितलं तर वस्तू ती खरी होती। आम्ही त्याच्यानंतर पाठोपाठ गेलो आणि बघितलं ते अस्तव्यस्त पुतळा पडून एकदम भावना सोसवत नव्हत्या एवढ्या म्हणजे जीवाला लागलं। इथे लोखंडाला किती काळात गंज येते किंवा कुठलं मटेरियल या खाऱ्या हवेत टिकतं? इथे कसं आहे, खारं हवा असल्यामुळे कुठचंही लोखंडी मटेरियल आहे ते जे 2 वर्षांनी बाहेर म्हणजे ह्याच्या मालवण सोडून जर बाहेर कुठे ठेवलं तर 2 वर्षाला जे टिकतं ते इथे 3 महिन्याच्या आत कोसळून पडणार। एवढी खारी हवा असल्यामुळे पटापट म्हणजे जो हे होतं त्याच्यावर मॉइश्चरचं हे होतं की लोखंड टिकूच शकत नाही इथे। त्यामुळे त्याने आधी जेवढा पुतळा महागाईचा बांधलेला ब्रांजमध्ये आणि खाली जे त्याला सपोर्ट वगैरे दिले ते लोखंडी होते, पट्ट्या वगैरे म्हणजे इलेक्ट्रिकला पोल वगैरे वापरतात ते होते आणि त्याला ते वेल्डिंग वगैरे केलेलं होतं। त्याच्यामुळे ते वेल्डिंग वगैरे ते 8 महिन्याच्या आतच ते सडून गेलं आणि त्याच्यामुळे तो पुतळा पडला। कोसळलेलं चित्र पाहिल्यानंतर छन्न विछिन्न असं होत होतं, त्यावेळी तुम्ही कव्हरिंग केलं तर तुम्ही तिथे काय काय मदत केली? माझ्या सगळ्या म्हणजे पुतळा पहिला बंद जसा अस्तव्यस्त पडलेला होता आणि कसं तरी वाटायला, भावना एकदम दुखावल्या गेल्या म्हणून मी माझ्या बोटींच्या ताडपत्री काढलेल्या होत्या 40-50 हजाराच्या। त्या ताडपत्र्या पहिले आणले, एसपी साहेब वगैरे आले, कलेक्टर आले, सगळे आले, तहसीलदार मॅडम आले, म्हणायला लागले की कोले साहेब आले आणि म्हणायला लागले की ताबडतोब काहीतरी झाकण्यासाठी काहीतरी आणतं। मी पहिले माझे काळ्या ताडपत्र्या होत्या मोठ्या 25-20 हजाराच्या, त्या निघून गेलं। त्यानंतर साहेब म्हणायला लागले की काळं घालत नाही, कसं तरी दिसतंय। व्हाईट ताडपत्री होती पण 50 हजाराच्या ताडपत्र्या नेऊन आधी पुतळा आणि मी ढाकून घेतला। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।